कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजची ही सकाळ आपल्या गावरान ब्रो आणि सिटी सुंदरींसाठी मुंबई मॅन्शन मधली पहिली सकाळ। असं कसं कधीच अशी मॉर्निंग एनर्जी एवढी हाय नव्हती आणि आज मला असं चांगलं वाटतंय। नमस्कार, मी श्रेयस तळपदे आणि पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या भव्य दिव्य आणि आगळ्या वेगळ्या अशा शो मध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत, को पावर्ड बाय रामराज धोती शर्ट्स अँड कुर्ताज, स्पेशल पार्टनर अमृत नोनी ऑर्थो प्लस। आता कसं वाटतंय? अहो सिटीत गाव गाजतंय। सुप्रभात सिटी सुंदरीज आणि गावरान ब्रोज, पटकन तयार व्हा आणि बाहेर या, मी तुमची वाट बघतोय। उघडला 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 उघडला। नमस्कार नमस्कार, गुड मॉर्निंग, नमस्कार। काल पार्टी कशी होती? रात्री एन्जॉय केलं का सगळ्यांनी? रात्री झोप बीप लागली सगळ्यांना व्यवस्थित? मुलांना सुभाषदा गादी वगैरे आवडली? हो एकदम व्यवस्थित सगळं? हो व्यवस्थित. कसं कसं वाटलं घरात येऊन? एकदम निवांत, कधी बघितलं नाही आणि एकदम भारी वाटलं त्या घरामध्ये। भारी म्हणजे वाटलं? झोप पण चांगली आली आणि कर्म लागलं बिल, कारण की आम्ही असंच पालाच राहून फिरण्यासाठी ह्या घरात कधी नव्हतं येणार, पण दिले भारी वाटायला लागलं एकदम भारी वाटायला लागलं। आज तुमची पहिली टास्क असणार आहे, तुम्ही जोडाने ती टास्क पूर्ण करणारा। ती टास्क मी तुम्हाला समजवेन, पण 13 मुली आहेत, 12 मुलं आहेत। काजल, मी तुला काल बोललो होतो की खरं तर एलिमिनेट व्हायला पाहिजे 13वी मुलगी। मला घरी जायचं नव्हतं, तुम्ही काय बघितलंच नाही, माझी एफर्ट्स काही टास्क पण परफॉर्म केलं नाही, मी स्वतःला प्रूफ केलंच नाहीये। पण तुला एक संधी दिली जाते की आज हे जे काही टास्क करतील ती त्यांना करू दे, पण जर का तुला असं वाटलं मुलींपैकी कोणीतरी मेंटर करण्यामध्ये, गाईड करण्यामध्ये, शिकवण्यामध्ये कमी पडतंय, तू कन्व्हिन्स कर त्या मुलाला की मी तुझी चांगली मेंटर होऊ शकते, आणि त्याला जर का ते पटलं तो तुला मेंटर म्हणून सिलेक्ट करेल आणि तू घरात राहशील। आणि हे एका दिवसात होईल, 2 दिवसात होईल, लगेच होईल, या टास्क नंतर होईल, काय होईल हे मी आता सांगू शकत नाही, पण एवढंच सांगेन की तुझ्याकडे फार वेळ नाहीये। मला सांगा मुलांनो, तुम्ही किराणा माल, भाजीचं वगैरे शॉपिंग करायला कोण कोण करता? तुम्ही तर दादा शेतीच करता भाज्यांची, हा ऋषिकेश भाऊ? सगळंच विकत, सगळ्या घेता भाज्या? शत्रुघ्न? रस्त्यावर मार्केट राहायचं आणि ते भाजीपाला आहे ते घराजवळ आहे भाजी मार्केट? लांब आहे, खूप लांब, खूप लांब आहे? हो 12 किलोमीटर अंतर। 12 किलोमीटर वरून खाली उतरावं लागतं आणि म्हणजे भाजी घ्यायला वर डोंगरावरून खाली उतरायला लागते 12 बाजारला जावं किलोमीटर, लागतं। हा आणि तेव्हा मग जाऊन तू भाज्या घेऊन येतो? हो। तर आता ऋषिकेश भाऊ, मला एक गोष्ट सांगा, हे काय आहे? ते माहित नाही। हे माहित नाही? बर, इकडे हे बघ, काय आहे? कोथिंबीर। कोथिंबीर घे, हातात घे, बघ वास घेऊन बघ, कोथिंबीर सारखं वाटतंय का? नाही आलं की, हा, आलं की लांबून कोथिंबीर दिसते। लांबून कोथिंबीर दिसते। हा उजी नाही तू, पुदिना असा नसतो। काय? पार्सली, प्रासली, प्रासली, पार्सली, प्रासली, पार, पार, हा, पार्स, पार, पार्सली, प्रासली। अथर्व ये इकडे, हे काय आहे? भोपळा। सिटीमध्ये आम्ही काय म्हणतो याला? पंपकिन। पंपकिन। सगळ्यात आधी तर अथर्वला नावच माहित नव्हतं, त्या म्हणलं त्या भोपळ्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, तो म्हणला की टमकिन। डिस्को पंपकिन, डिस्को पंपकिन, एकदा सगळं डिस्को पंपकिन, डिस्को पंपकिन, पंपकिन नाही, डिस्को पंपकिन, डिस्को पंप, यो डिस्को पंपकिन, यो डिस्को पंपकिन। you're getting there, bro. आता मला सांगा मुलींनो, तुम्हाला तर अर्थात सगळं माहितीच असेल, या सगळ्यांचे भाव माहिती आहेत का तुम्हाला? गुरलीन, कधी मी खरेदी नाही केलं हे सगळे, मला कधी नाही नाही माहिती. केलं? तू ऑर्डर करतेस? मी बघतच नाही, माझे घरवाले करतात ऑर्डर, तू फक्त खातेस। ओके, किमया कुठे गेली?
तू स्वतः जाते शॉपिंग करायला? मी जाते आणि फक्त मी जेवढं पाहिजे तेवढं घेते आणि मग मी एकदाच किती झाले ते एकदाच येते. बार्गेन वगैरे नाही करत. बार्गेन वगैरे नाही करत? नाही, माझं ऐकत नाही भाजीवाले. आपल्या सिटीमध्ये आपण बघतो बऱ्याचदा काही गोष्टीला आपण ऑनलाईन ऑर्डर करतो किंवा आपल्याकडे एक सुपर मार्केट असतं. सुपर मार्केटमध्ये घरगुती सगळ्या गोष्टी आपल्याला सापडतात. सो आपल्या गावरान ब्रोजना सुपर मार्केट काय आहे हे सुद्धा कळायलाच हवं. तिकडे गोष्टी कुठल्या कुठल्या असतात त्या कळायला हव्यात. त्या कशा विकत घ्यायच्या ते कळायला हवं. त्या कशा निवडायच्या, ते मोजमाप कसं करायचं ते सुद्धा त्यांना कळायला हवं. सो ही आजची तुमची टास्क असणार आहे. सुपर मार्केट मला तर पहिलं समजलं नाही. मला वाटलं सुपर मार्केट म्हणजे गावातलं जसं बाजार भरते तसं असणार. एक लिस्ट दिली जाईल मुलींना. ती लिस्ट बघून तुम्हाला तुमच्या पार्टनर्सना शिकवायचं आहे की ती कुठली गोष्ट आहे आणि त्यांना सुपर मार्केटमध्ये जाऊन ती गोष्ट विकत घ्यायची आहे. त्या सुपर मार्केटमध्ये मुलीसुद्धा असणार आहेत, पण एका अर्थी मुली नसणार आहेत. श्रेयस दादांना असं सांगितलेलं की पुरी असणार आहेत खरं असून नसणार आहेत. आम्हाला 100% वाटलेलं पुरी नसणारच आहे. बिफोर आय गो, काजल, विसरू नकोस मी तुला काय सांगितलं. तुझ्यासमोर 12 दरवाजे आहेत. हे जेव्हा त्यांच्या पार्टनर्सना सांगत असतील तेव्हा तू लक्ष ठेवायचं आहे की तू काय करू शकते. ऑलराईट गाईज, आय सी यू इन अ बिट. ओके, ऑल द बेस्ट. सगळ्यांना टास्क जेव्हा दिलं होतं, माझं अलग टास्क होतं. मला जोडी तोडायचं होतं. आता मला माहीत होतं मी जाऊ शकत नाही. मला काहीतरी इंटरेस्टिंग करायचं होतं. तळून खायची गोष्ट असेल ना, लगेच इन्स्टंट फूड जे असतं ना ते सगळं फ्रीझर मध्ये असतं आणि जे नाही का आपण घरी जाऊन बनवून खातो ना ते सगळं बाहेर असणार. मला टास्क जिंकायचा आहे हा. मला आम्हाला काय जिंकायचं नाही. मग आपण आपल्याला जिंकायचं आहे ना, म्हणून तर मी तुला सांगते एवढं जीव होत. तुला असं फ्रेंच फ्राईज खायचं मन कळलं तर तू काय कुठे जाशील? फ्रीज कडे. फ्रोझन फूड्स है ना. दही सारखं काय असतं? योगर्ट. हे काय माहितीये? ब्रेड बरोबर आपण काय खातो? ब्रेड म्हणजे कधी खायला नाही. माहित तरी असेल ना, कुठेतरी बघितलं असेल. ब्रेड मध्ये टाकून खातात किंवा भरपूर ठिकाणी जातं हे. ह्याला म्हणतात चीज. पिझ्झा माहितीये तुला? पिझ्झा पण नाही माहितीये तुला? कोई बात नाही. हे भरपूर ठिकाणी घालतात. चीज म्हणतात त्याला. चीज. माझं खूप चांगलं बॉन्ड तुझ्याशीच झालंय, अजून कोणाशी झालं नाही. 2 मिनिट येणार. 2 मिनिट थांब. मेरा बात कट हो जाएगा, रुक जाना प्लीज. देख मैं नहीं रिस्क ले सकती. मेरे को बात तो करना ही पड़ेगा यार. तो मैं रहती हूँ इसके साथ. फिर मैं कैसे मतलब बात जोड़ी है करूं? ना, अभी जोड़ी कैसे टूट सकती है? तो फिर तो सबको तूने सबके बात साथ तो की try ना. किया. किससे? तूने बात तो की ना इससे पहले अभी. मैंने उसको अभी तक बोला. मी एक पण बाहेर बोललं की जोडी तोड. काजल, तू काल मला काहीतरी सांगितलं होतं हा, आणि तेच मी तर पण तुला ते- काहीतरी मी तेच तर सांगितलं. ते- तुला पण आता माहिती बघ, मला बाकी काही घेणं देणं नाही. तू पण गेम खेळते, खाली- मी नाही, पण गेम खाली खेळते. काय- आपलं खाली contestant- first conversation हा, काय झालं? तुला तेच आहे. हा, आणि तेच आहे, तुला तेच आहे. चान्स मिळालाच पाहिजे अरे कन्व्हिन्स तेच आहे, करायला. तेच आहे. तर मी तुझ्या खाली काय- भरोशावर खाली मी काय तुला बात केलं? ओनली ऑन खाली ट्रस्ट काय बात बेसिस, केलं आपण? ओनली ऑन भरोसा बेसिस मी खाली तुला काय चान्स बात देते केलं? बोलायचं. बाकी माझ्या नशिबावर आहे, बाकी आमच्या टास्कवर आहे. ही सगळ्या अगोदर दीपकशी बोलली. मी त्याला साईडमध्ये घेऊन थोडीशी बोलली. मला त्याचं मेंटॅलिटी माहीत झालं की तो तोडणार नाही हे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.